नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर किती होणार, कशामुळे होणार, कधी होणार, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. सविस्तर संपूर्ण महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कशामुळे वाढणार, बघा सविस्तर संपूर्ण बातमी. स्क्रीनवर बघू शकता केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, केंद्र सरकारने अफगाणिस्तानमधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा पुन्हा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. कांद्याचे भाव एका बाजूला वाढायला सुरुवात झाली असताना सरकारने हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रभाकर बांगर म्हणाले की कांद्यावर या अगोदर निर्यात बंदी करून कांद्यावरील निर्यात शुल्क अघोषित या ठिकाणी वाढून निर्यात शुल्क वाढून अघोषित कांदा निर्यात बंदी सरकारने या अगोदरही केली होती आणि आतूक सुद्धा चालू आहे. जवळपास या ठिकाणी बघितलं 1.5 वर्ष झाली आहे आणि या ठिकाणी बघितलं 1.5 वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभाव न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि थोडेफार कुठेतरी कांद्याच्या भावात सुधारणा होतात. केंद्र सरकारने तेही देखवलं नाही, पाहवलं नाही. लगेचच त्यांनी अफगाणिस्तानमधून कांदा आयात केला आहे. तो या ठिकाणी बघितलं देशभरात आलेला आहे. पंजाब राज्यामध्ये तो या ठिकाणी आलेला आहे. त्या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना पंजाबमध्ये या ठिकाणी जालिंदर या भागामध्ये या शहरामध्ये तो कांदा सध्या आलेला आहे. त्या पाठोपाठ आणखीन 50-45 ट्रक या ठिकाणी बॉर्डरवर उभे आहे येण्यासाठी आणखी. तर अशी काही परिस्थिती आहे. तुमचं या संदर्भात काय वैयक्तिक मत प्रतिक्रिया आहे नक्कीच मांडा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. अशा प्रकारच्या या सरकारच्या विरोधी निर्णयामुळे कितपत योग्य आहे तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला सांगा. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत जय महाराष्ट्र.